आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये आपण नित्य नियमाने प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय घेऊन त्यावर खूप सारी माहिती आत्मसात करत असतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला त्या आजाराविषयी सखोल असा माहितीचा भांडार आपल्यापर्यंत मिळत असतो. आणि हे आजार का होतात, याची कारणे काय असतात, याची लक्षणे काय असतात आणि यावर प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली आपण काय केली पाहिजे, याविषयी आपण डॉक्टरांकडून खूप सुंदर माहिती आत्मसात करतो. सोबतच आरोग्यविषयक वेगवेगळ्या घडामोडी किंवा प्रत्येक अवयव आपण किती चांगल्या पद्धतीनं जोपासून ठेवला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, अवयवांना कसलाच प्रकारचा त्रास होऊ नये, झालाच तर त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या या मुलाखतींद्वारे माहिती करून घेत असतो. त्याच पद्धतीनं श्रोते हो, आजही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे. तो म्हणजे प्रत्येकांना त्या विषयाने त्रासून टाकला आहे आणि तो विषय म्हणजे गुडघ्यावर होणारे आजार, त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली काय असावी, याविषयी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज सखोल माहितीचा भांडार घेऊन आपल्याकडे आलेले आहेत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय बालाजी कागणे. तर श्रोते हो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांचं या ठिकाणी स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर. नुकतंच मी आता सांगितलेलं आहे की शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे आपले पाय आहेत आणि त्या पायांमध्येच आहे तो गुडघा आणि या गुडघ्यांच्या आधारेच आपल्याला उभं राहता येतं, आपली दिनचर्या करता येते आणि प्रत्येक गोष्ट आपण त्याद्वारेच करत असतो. मग या गुडघ्यावर अशा प्रकारचा जर त्रास झाला किंवा एखाद्या आजाराने त्यावर आक्रमण केलं तर आपण काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी सांगण्यासाठी आपण आजच्या या स्टुडिओमध्ये आलेला आहात. तर सर्वप्रथम एक प्रश्न विचारते, कारण मला माहित आहे की आमच्या असंख्य श्रोत्यांना या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तर सर, गुडघ्यांवर होणारे असे कोणकोणते मुख्य आजार आहेत जे आपल्याला त्रासून टाकतात, याविषयी आमच्या असंख्य श्रोत्यांचं मार्गदर्शन आपण करावं. तुमचं अगदी बरोबर आहे. गुडघा हा आपलं पूर्ण शरीर एवढं वजन घेऊन चालणारा सांधा आहे आणि तो निरोगी असेल तरच माणूस जास्त वॉकिंग करू शकतो किंवा पळू शकतो. अगदी. आणि तो जर निरोगी नसला आणि चालणं अवघड झालं तर मग इतर आजार सुद्धा शरीराला ग्रासले जातात, जसं की ब्लड प्रेशर वाढणं, शुगर होणे, न चालण्यामुळे स्थूलपणा येणे, वजन वाढणे, हे सर्व काही आजाराची सुरुवात होते. त्यामुळे गुडघा निरोगी असणं हे खूप महत्वाचे आहे. अगदी. तर गुडघ्यावर होणारे आजार याविषयी जर सांगायचे झालेच तर प्रत्येक वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचे आजार असतात, मध्यम वयामध्ये जसे की 35 ते 55 वयोगटामध्ये वेगळ्या प्रकारचे होतात आणि त्याच्या बियॉन्ड म्हणजे त्यापेक्षाही जास्त वयामध्ये हे एकदम वेगळ्या प्रकारचे आजार असतात. अच्छा. पण विशेषतः करून सध्या आपल्या पूर्ण भारतामध्ये म्हणजे आपलं तर लाईफस्टाईल जे आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे, वेस्टर्न सारखं नाहीये. तर आपल्या भारतामध्ये गुडघ्याला मेनली महत्वाचे जे आजार आहे त्यामध्ये होतं ते गुडघ्याची झीज होणे, ज्याला की आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो. हा सगळ्यात कॉमन म्हणजे महत्वाचा आजार आहे, जो की वयाच्या 35व्या वर्षी ह्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त वयीन लोकांमध्ये हा कॉमन मुख्यत्वे आढळून येतो. बरं सर, इथे असं विचारावंच वाटतंय की गुडघा झिजणे म्हणजे नेमकं काय, याविषयी सांगावं. त्याबद्दल थोडीशी माहिती अशी देतो की गुडघा म्हणजे एक असा सांधा आहे जो की मांडीचा हाड आणि आपल्या फेंड्रीचा हाड दोन्हीचा मेळ घालून आलेला सांधा असतो. अगदी. हाडावर एक आवरण असतं, त्याला मी कार्टिलेज म्हणतो. एक स्मूथ आवरण असतं, मऊ असं आवरण असतं, त्याला कार्टिलेज म्हणतो. त्याची जर झीज झाली किंवा तो जीर्ण होत गेला तर मग डायरेक्ट हाडावर हाड घासायला सुरुवात होतं. याला म्हणतो आपण गुडघा झिजणे किंवा मग त्यालाच ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार म्हणतो आपण. आणि हा जर आवरण झिजत गेला पूर्णपणे तर पेशंटचा हाडावर हाड घासायला सुरुवात होतं आणि त्या असह्य वेदनांनी त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला चालावं लागतं. बरं सर, म्हणजे गुडघा झिजणं आणि ते एकमेकांच्या हाडांना घर्षण होणं असं आपण म्हणत आहात, मग हे कशामुळे होतं सर, बरं याविषयी सांगावं. ह्याची कारणे मुख्यत्वे वय, आपल्या जे काही सवयी आहेत इंडियन स्टाईल, जसं की आपण मांडी घालून बसतो खूप वेळ, किंवा पूर्वी काळामध्ये इंडियन टॉयलेट यूज केल्या जायचे, म्हणजे पूर्णपणे पाय फोल्ड करून आपण करतो. खेडोपाडी आपण बघत असाल की स्त्रिया किंवा पुरुष लोक ज्यांना शेतामध्ये कामे करावी लागतात त्यांना पूर्णपणे असं पाय एकदम जवळ घेऊन जसं की निंदन खुरपण वगैरे करतात,
जेवढे पाय जवळ घ्यावे लागतात, ह्या सवयी पण त्याला कारणीभूत आहेत. अच्छा. तसेच काही इतर कारणे सुद्धा आहेत ज्यामुळे पण हे गुडघा किंवा हे आवरण झिजल्या जातं. अच्छा. बरं, हा आजार कोणत्या वयामध्ये उद्भवतो सर? सहसा गुडघा झिजणे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार सहसा वयाच्या 35 नंतर सुरुवात होतो, पण तो कमी प्रमाणात असतो. आणि जसं वय वाढ जातं म्हणजे 55 किंवा 60च्या नंतर बऱ्याच लोकांना मग हे मुख्य आजार होऊन बसतो आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात झीज होत जातं. अच्छा. प्रत्येकाला कधी कुणाला कमी वयामध्ये सुद्धा हे झीज होत असते, कुणाला 80व्या वर्षी सुद्धा हे झीज झालेली नसते. अच्छा. तर प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळी कारणे असू शकतात. अच्छा. बरं, आता तुम्ही म्हणालात की म्हणजे मध्यम वयामध्ये याचे प्रमाण जास्त असते, तर हे प्रमाण जास्त होण्याची कारणे काय आहेत सर? मध्यम वयामध्ये झीज होण्याचे कारण म्हणजे एक मुख्य कारण असं आहे की काही व्यक्तींमध्ये तुम्ही बघत असाल की जेव्हा पेशंट किंवा त्या व्यक्तीला जर आपण दोन्ही पाय जवळ घेऊन उभे राहायला सांगितले, तर आपण पाहतो की काही व्यक्तींमध्ये तुम्ही बघा की 2 गुडघ्यामध्ये अंतर जास्त दिसतं आणि काही व्यक्तींचे गुडघे एकमेकाला टेकलेले असतात. अगदी. हे जेव्हा 2 गुडघ्यामध्ये अंतर जास्त दिसतं म्हणजे त्याचे गुडघे किंवा त्याचे जो पाय आहे थोड्या प्रमाणामध्ये वाकडे असतात. अच्छा. आता हे पाय वाकडे होण्याची कारणे सुद्धा हे लहानपणापासून सुरुवात झालेली असतात. बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डी मुळे हाडे हे कमजोर झालेले असतात. अच्छा. त्यामुळे ते थोडेसे वजन पडल्यामुळे वाकल्या झालेले असतात, थोड्या प्रमाणात वाकलेली असतात आणि मग त्याच वाकडेपणामध्ये ते वाढ होते आणि ते थोड्या प्रमाणात वाकडे असतात गुडघे. अच्छा. तर अशी व्यक्तीमध्ये हे आजार होण्याचं म्हणजे प्रमाण जास्त आहे. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की गुडघ्याच्या आतील बाजूचा जो भाग आहे तोच फक्त झिजतो आणि त्याला पेशंटला म्हणजे त्या व्यक्तीला त्रास सुरुवात होते. अच्छा. जर आपल्याला हे लगेच निदर्शनास आलं आणि आपण त्यावर उपाययोजना केल्या तर हा आजार कमी होऊ शकतो का डॉक्टर? नक्कीच, अगदी बरोबर. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या गुडघ्यामध्ये जे काही आहे थोडासा वाकडेपणा आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण नक्कीच लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून सल्ला घ्यावा. अच्छा. आणि अशामध्ये काय करतो आम्ही की आम्ही त्या व्यक्तीला उभं करून पूर्णपणे त्याचे वरपासून खालपर्यंत एक्सरे काढतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती प्रमाणात वाकडेपणा आहे हे सगळं बघून आम्ही असेच करतो की हा गुडघा खराब होऊ नये, अजून त्याची झीज होऊ नये यासाठी बऱ्याचशा काही उपाययोजना आहेत त्या आम्ही त्या अवलंबनात आणण्यासाठी सांगतो. आता जसं की त्यांना आम्ही ऍडवाइस करतो, तुला ठीक आहे तुम्हाला आता ऑपरेशन नाही लागणार, पण तुम्हाला जर झीज होऊ द्यायची नसेल किंवा गुडघा निरंतरपणे चालू द्यायचा असेल निरोगी, तर अशा वेळेस काय तुम्ही प्रिव्हेंट करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे. जसं की तुम्ही मांडी घालून बसणं बंद करायला हवं, तुम्ही इंडियन टॉयलेट वापरायला नाही पाहिजे आणि खाली बसणं सहसा टाळावं. ह्या सगळ्या उपाययोजना आम्ही त्यांना सांगत असतो. बरं डॉक्टर, आता नुकतंच आपण म्हणालात की वय जास्त असल्यावरच गुडघे झिजण्याचं प्रमाण जास्त असतं, मध्यम वयामध्ये देखील गुडघे झिजू शकतात, यावर म्हणजे दोघांचा फरक याविषयी सांगा. मध्यम वयामध्ये जी झीज होते त्याचे कारण मी आता जसं म्हटलं की ज्या व्यक्तींमध्ये पायामध्ये वाकडेपणा असतो अशाच लोकांना मध्यम वयामध्ये झीज होते. अच्छा. किंवा एखादी व्यक्ती वजन खूप जास्त असेल आणि त्यांनी इतर जसे की हाडाचा ठिसूळपणा किंवा ह्या गोष्टीची काळजी घेतलेली नसेल तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा मध्यम वयामध्ये झीज होऊ शकते. अच्छा. पण पायाच्या वाकडेपणामुळे होणारी झीज ही आपण थांबवू शकतो. आपण जर ते एक छोटी शस्त्रक्रिया असते त्याला आम्ही म्हणतो की गुडघे खराब होऊ नये म्हणून आम्ही जे करतो त्याला पायाचा वाकडेपणा आम्ही सरळ करतो, जेणेकरून त्यांचं वजन जे आहे बॉडीचं हे गुडघ्याच्या सेंटरमधून गेलं पाहिजे. अच्छा. बरं सर, आता आपण म्हणालात की हाडांची ठिसूळता म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, तर हे होण्याची कारणे काय असतात सर? हा आजार कशामुळे निर्माण होतो? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे कारण असू शकतात, जसं की मेन म्हणजे कॅल्शियम कमी होतं शरीरातलं, त्याच्यामुळे हाडं ही कमकुवत होतात आणि ठिसूळपणा येतो आणि त्याच्यामुळे ती दबल्या जातात किंवा वाकडेपणा येऊ शकतो. आता कॅल्शियम कमी असणं याची पण कारणे बरीच असतात. समजा आपण जेवणामधून किंवा चांगल्या फूडमधून जर आपल्याला कॅल्शियम भेटत नसेल किंवा मग व्हिटॅमिन डी कमी पडलं तरी पण कॅल्शियम कमी होतं शरीरातलं. इतरही अजून बरेचसे आजार आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी होतं, किडनीचे काही आजार असले तरी कॅल्शियम कमी होतं. असे बरेचसे कारण आहेत की ज्यामुळे मग कॅल्शियम कमी झालं की आपोआपच आपले हाडं ठिसूळ होतात आणि ती वाकडी व्हायला किंवा मग दबायला सुरुवात होते. यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत डॉक्टर? यावर उपाययोजना म्हणजे आपण तो एक्झॅक्टली कशामुळं ह्याचा हाडाचा ठिसूळपणा आहे हे शोधून काढावं लागतं आपल्याला. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला तज्ञाचा सल्ला घेऊन ज्या सांगितलेल्या तपासण्या
करून त्याच्यानंतर त्या निदानापर्यंत यावं लागतं आणि ते जे निदान होतं त्यावर आपल्याला इलाज केल्यानंतरच आपण ते कॅल्शियमची लेवल आपण शरीरामध्ये पूर्ववत आणू शकतो. अच्छा. आणि मग जे काही तुम्ही उपाययोजना केल्यात त्यावर किंवा जे दिलंय तुम्ही त्यांना औषधोपचार जो काही तुम्ही सांगितलाय तो पथ्य पाणी व्यवस्थितपणे केलं तर हा सगळा आजार भरून निघू शकतो का? नक्की. एकदा पूर्णपणे झीज झालेली असेल तर भरून निघू शकत नाही. अच्छा. पण जर सुरुवातच झालेली असेल आजाराची आणि नेमकं त्यावेळेस जर त्यांनी काळजी घेतली आणि निदान केलं आणि आपण त्याच्यावर उपाय चालू केले तर नक्कीच होणारी झीज ही थांबेल. अच्छा. बरं डॉक्टर, वयस्कर व्यक्तींमध्ये हा आजार वाढू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगावं. वयस्कर व्यक्तींमध्ये सहसा आम्ही सांगतो ती की हीच काळजी की तुम्ही खाली बसत जाऊ नका. मांडी घालून बसणे बिलकुल टाळावे. भारतीय बनावटीचे टॉयलेट यूज करू नये. तिथे वेस्टर्न किंवा कमोड ज्याला म्हणतो आपण ते बसून घ्यावेत. अच्छा. हे मुख्यपणे आम्ही सांगत असतो. दुसरं म्हणजे हाडाचा ठिसूळपणा टाळण्यासाठी रेग्युलर तुम्ही चेकअप करून घ्यायला पाहिजे. अच्छा. तुमची कॅल्शियम लेवल व्यवस्थित आहे का हे पण चेकअप करून घ्यायला पाहिजे. आणि काही लोकांना जर काही व्यसनं असतील तर ते व्यसनापासून दूर म्हणजे ते व्यसनं सोडून द्यायला आम्ही पहिल्यांदा सांगतो. खूप छान. आता दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकार. स्त्रियामध्ये काय होतं की जेव्हा आपण मिनोपॉज म्हणतो ज्याला, त्यांच्यामध्ये बरेचसे हार्मोनल चेंज होतात. मग अशा वेळेस काय होतं की मग त्याच्यामध्ये मग ते कॅल्शियमचं प्रमाण आपोआपच कमी होतं. अगदी. काही कारण नसताना सुद्धा. पण ते हार्मोनल चेंजेसमुळे होतं. अशा वेळेस सुद्धा त्यांनी त्या पिरियडमध्ये व्यवस्थित तज्ञाकडून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अच्छा. अगदी बरोबर आहे सर. आता म्हणजे स्त्रियांनी स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली तरच घराची दिनचर्या म्हणा किंवा घराचं संगोपन त्या व्यवस्थित पद्धतीने करू शकतील. कुटुंबामध्ये एक सक्षम स्त्री म्हणून ती राहू शकेल. अगदी म्हणून बरोबर. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींवर स्त्रीने विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. सर, या आजारावरील उपाय विशेषतः नॉन ऑपरेटिव्ह जो हा प्रकार असतो तो काय आहे? नॉन ऑपरेटिव्ह प्रकार म्हणजे आजार झाल्यानंतर विना शस्त्रक्रिया आपण कशा प्रकारे म्हणजे दुखणे कमी करू शकतो त्याला आम्ही नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. अच्छा. असं पूर्वी जसं मी सांगितलं की त्यांना आम्ही काही गोष्टी अगदी स्ट्रिक्टली टाळायला सांगतो. म्हणजे त्यात अगोदर आपण चर्चा केलेली आहे की म्हणजे मांडी घालून न बसणे, जसं की म्हणजे या तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी जर पाळल्या तर विना शस्त्रक्रिया पण ते व्यक्ती व्यवस्थित राहू शकतो. व्यवस्थित म्हणजे त्याचं दुखणं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 70 ते 80% दुखणं कमी राहतं. तसे त्याला जे वेदनाशामक गोळ्या जे नेहमी घ्याव्या लागतात त्याचे सुद्धा डोसेस बऱ्यापैकी कमी होतात. खूप छान. आणि शस्त्रक्रिया करण्याचा जो पिरियड असतो तो आपण लांबवू शकतो. अच्छा. म्हणजे जेणेकरून त्या पेशंटला काही वर्ष विना शस्त्रक्रिया विना दुखण्या असं आपण लांबवू शकतो त्यांना. खूप छान डॉक्टर, असा जर रुग्ण आपल्याकडे आलाय तर त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात याविषयी पण थोडक्यात सांगावं. विशेषतः जेव्हा रुग्ण वय कमी असतं आणि त्याला असं लक्षात येतं की आपल्याला की गुडघा झिजतोय त्याचा आणि गुडघ्याचा एक कप्पा झिजलाय आणि दुसरा कप्पा चांगला आहे पण त्याचे पाय वाकडे आहेत. अशा वेळी आपण त्याला पाय सरळ करण्याची शस्त्रक्रिया करून ती जे गुडघा झिजण्याचं प्रमाण हे एकदम आपण स्टॉप करू शकतो. आणि म्हणजे जेणेकरून त्याला पुढे चालून लागणारी जे मोठी शस्त्रक्रिया आहे ती आपण टाळू शकतो. हे झालं मध्यम वयामध्ये असेल तर. पण जर व्यक्ती आता 60-65 वर्षाच्या पुढे असेल आणि त्याचे गुडघा पूर्णपणे झिजलेला असेल, मी पूर्णपणे म्हणतोय, अच्छा. जर पूर्णपणे झिजलेला असेल आणि त्या व्यक्तीला चालणे सुद्धा अवघड झालेले असेल आणि त्याला नेहमी गोळ्या घेतल्याशिवाय तो चालूच शकत नसेल तर अशा वेळेस आम्ही त्यांना पूर्ण कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला देत असतो. त्यालाच टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो आपण. तर ही शस्त्रक्रिया म्हणजे गुडघ्यावर होणारी शस्त्रक्रिया आहे. बरं सर, गुडघा प्रत्यारोपण आता आपण म्हणालात नी रिप्लेसमेंट, तर ही कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या प्रकारचा गुडघा आपण तिथे कृत्रिमरित्या लावत असतो याविषयी सांगावं. याच्यामध्ये जसं की मी पूर्वी सांगितलं, गुडघा हा 2 हाडांचा बनलेला सांधा आहे. एक मांडीचं हाड आणि एक फेंडीचं हाड. यामध्ये आम्ही काय करतो की जे मांडीच्या हाडाचं शेवटचं टोक असतं त्याच्यावर जो आवरण कार्टिलेज मी पूर्वी जसं सांगितलं आवरण पूर्ण निघून गेल्यामुळे हाड पूर्णपणे उघडं झालेलं असतं आणि हाडावर हाड घासत असतं. तर आम्ही शेवटचा टोक जो आहे हाडाचा तो चेंज बदलतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आता आहेत मार्केटमध्ये आणि त्या मेटलचा बनलेला एक कॅप जी असते बनलेली कॅप ती आपण त्याच्यावर बसवतो. अच्छा. आता खूप प्रकारच्या कॅप आहेत, खूप प्रकारच्या कंपन्या आहेत आणि त्याविषयी तर ते वेगळा भाग होऊ शकतो. अच्छा. पण आम्ही जसं की वय
पेशंटचं वजन, पेशंटचं वय किती आहे, त्यानुसार आम्ही त्याच्यावर कुठल्या प्रकारची कॅप बसवायची ह्याचा आम्ही डिसिजन घेत असतो. खूप छान. बरं सर, आता नुकतंच ऐकण्यात आलेलं आहे की रोबोटिक याद्वारे किंवा TKR याद्वारे तुम्ही शस्त्रक्रिया करत आहात. मग ह्याचे फायदे काय आहेत सर? पूर्वी ज्या शस्त्रक्रिया व्हायच्या ह्या पूर्णपणे आम्ही प्लॅन करायचो, आम्ही स्वतः निर्णय घ्यायचो की किती प्रमाणात काय कट करायचं आणि कुठल्या प्रकारचा सांधा बसवायचा आहे, कुठली साईज घ्यायची आहे सांध्याची, हे सर्व आम्ही प्लॅन करत होतो. पण आता आधुनिक काळामध्ये जसं की AI सगळीकडे विचार करतायत लोक, AI तसंच आता आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोटिक सर्जरी हा प्रकार आलेला आहे. आणि ह्या रोबोटिक सर्जरी ह्या प्रत्येक प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा आलेल्या आहे. आणि सर्वप्रथम जेव्हा रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झाल्या ते म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच आलंय, पण गुडघे कृत्रिम सांधेरोपण म्हणजे रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे सुरुवात होऊन जवळपास 10 वर्ष झालेली आहेत. आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट वेगवेगळ्या कंपन्या घेऊन आलेल्या आहेत. प्रत्येकाचे फायदे, प्रत्येक रोबोट वेगळं असतं, कुणाचे फायदे कसे हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे ह्यामध्ये काय असतं की रोबोट हा तुमचा गुडघा कशा प्रकारचा आहे, तुमच्या हाडाची साईज किती आहे, तुमचा हाड किती प्रमाणात झिजलेला आहे हे अॅक्युरेटपणे रीड करतो. म्हणजे एकदम अॅक्युरेटपणे सांगतो. म्हणजे 1 मिलीमीटरची सुद्धा चूक न करता तो करेक्ट मोजमाप देतो. एवढ्या प्रमाणात झिजलेली आहे, एवढ्या प्रमाणात हाड कट करावं लागेल आणि याच्यावर बसणारी साईज ही असेल. म्हणजे ते आम्हाला सगळं काही असं गणित मांडून देतो की तर त्याच्यामुळे काय होतं की जो की मानवी एरर असतो म्हणतो आपण, जो एखाद्या मिलीमीटरचा मानवी एरर आपल्या म्हणजे हाताने होऊ शकतो, तो 1 मिलीमीटरचा एरर सुद्धा आता रोबोटिक सर्जरीमुळे होत नाही. त्याच्यामुळे अॅक्युरेसी जी आहे ही रोबोटिक सर्जरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे येते. तसंच दुसरा असा फायदा आहे की रोबोटिक वापरल्यामुळं जे हाड आम्हाला म्हणजे विदाऊट रोबोट आम्हाला जे हाड उघडावं लागत होतं त्यासाठी बरंचसं डिसेक्शन लागायचं किंवा काही मांसपेशी जास्त कापाव्या लागत होत्या, मग त्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. खूप छान. डॉक्टर, म्हणजे विषय इतका म्हणजे चांगला आहे आणि या विषयावर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. श्रोत्यांचं निश्चितच म्हणजे थोडं का असेना मार्गदर्शन झालेलंच आहे, माहिती त्यांना मिळालेलीच आहे. पण सर, वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. पण जाता जाता आमच्या असंख्य श्रोत्यांसाठी आजच्या विषयाला अनुसरून तुम्ही काय संदेश देणार आहात? आजच्या विषयाला अनुसरून एकच आहे की बऱ्याच लोकांमध्ये त्यांना असं वाटतं की नी रिप्लेस म्हणजे कृत्रिम सांधेरोपण केल्यानंतर रुग्ण चालू शकत नाही किंवा तो खाटेवरच राहतो किंवा दुखणं कमी होतच नाही. हे त्यांचे संभ्रम हे चुकीचे आहेत. आणि निश्चितपणे जर तुमचे गुडघे पूर्ण झिजले असेल तर ही शस्त्रक्रिया खूप त्यांच्यासाठी लाभदायक आहे. पेशंट रुग्ण लगेचच्या लगेच चालायला लागतो, त्याचं वजन वाढायचं ते कमी होतं, ते वॉकिंग करू शकतात आणि इतर आजारावर ते कंट्रोल आणू शकतात. त्याच्यामुळे ही शस्त्रक्रियाबद्दल चुकीचे संभ्रम लोकांनी ठेवू नये आणि जर पूर्णपणे झीज झालेली असेल तर नक्कीच त्यांनी ह्या शस्त्रक्रियेचा फायदा घ्यावा. निश्चितच सर. डॉक्टर, आपण खरोखरच म्हणजे गुडघ्यांवर होणारे आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली काय असायला हवी ही आमच्या असंख्य श्रोत्यांना समजून सांगितलेली आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय बालाजी कागणे, आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे मी नम्रता वावळे आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद.